प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात आणि ते खरं देखील आहे. कारण आजवर तुम्ही प्रियसीचा होकार मिळवायला जीवाची बाजी लावणारे अनेक मजनू पाहिले असतील. तिच्यासाठी चंद्रतारे तोडून आणण्याची भाषा करणारे, कविता करणारे, तिच्या होकारासाठी वाटेल ते करणारे मजनू तुम्ही पाहिलेच असतील. पण प्रियसीला भेटायला, तिची एक झलक पाहायला थेट बुरखा घालून तिच्या शाळेत घुसणारा असा हा मॉडर्न मजनू तुम्ही पाहिला नसेल. याला आम्ही मजनू का म्हणतोय? त्यामागेही एक कारण दडलंय. प्रेमात पडलेल्या त्या मजनूलाही लोकांनी चांगलाच चोप दिला होता आणि या मजनूचंही पित्तळ उघडं पडल्यावर लोकांनी यालाही चांगलाच चोप दिलाय. पण नेमकी ही घटना काय, कुठे घडली? प्रियसीला भेटायला थेट तिच्या शाळेत बुरखा घालून घुसणारा हा महाभाग कोण? बरं, याने बुरखा घातला तर घातला, पण याचं पित्तळ उघडं कसं पडलं आणि याला लोकांनी का चोप दिला? यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तीच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. पुणे तिथे काय उणे अशी ख्याती असणाऱ्या आगळ्या वेगळ्या शहरात हा अजब गजब प्रकार घडलाय. प्रियसीला इम्प्रेस करायला तुम्ही कैक जुगाड पाहिले असतीलच. असाच काहीसा जुगाड करण्याचा पराक्रम या तरुणाने केलाय. बुरखा घालून गाडी जवळ उभ्या असणाऱ्या या तरुणाचं नाव विजय अमृत वाघारी असं आहे. पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरातल्या इंदिरानगर भागातला हा प्रकार आहे. याच भागात याची क्रश राहायची. क्रश का म्हटलो? याचं एकतर्फी प्रेम असल्याचं सांगण्यात येतंय. याच भागात रश्मी स्कूल नावाची एक शाळा आहे. या शाळेत ती तरुणी शिकायची. आपण ज्या तरुणीवर प्रेम करतो तिला अनेक वेळा भेटून आपल्या मनातला कोलाहल सांगण्याचा या तरुणाने प्रयत्न केला. पण घराजवळच्या भागात याची डाळ काही शिजली नाही. कारण याच्या करामती तरुणीच्या आई वडिलांच्या कानापर्यंत पोहोचल्या. आणि पुढे काय झालं असेल, या मजनूला तरुणीच्या कुटुंबियांनी किती प्रसाद दिला असेल याची कल्पना तुम्ही करू शकतात. थोडक्यात काय तर तरुणीला घराकडे भेटायचे, तिला मनवायचे, तिचं मन वळवायचे सगळे मार्ग या तरुणासाठी बंद झाले होते. वरून मार पडला तो वेगळा, पण हा पट्ट्या हार मानणाऱ्यांमधून नव्हता. घराकडे भेटता येत नाही म्हणून काय झालं, याने तरुणीला शाळेत भेटायचं ठरवलं. पण इकडे ही एक प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम काय होता तर ही शाळा फक्त मुलींचीच होती, म्हणजे इकडे पण हा घुसू शकत नव्हता. मग आता करायचं तरी काय? या विचारात मग्न झालेल्या या रोड साइड रोमियोच्या डोक्यात ट्यूबलाइट पेटली. आपल्या प्रियसीला भेटायला याने एक अनोखी शक्कल लढवली. आपण बुरखा घालायचा आणि बुरखा घालून तरुणीच्या शाळेत घुसायचा एक जबरदस्त प्लॅन याने बनवला. प्लॅन तर भारी होता, पण तो फसला तर काय होईल? आपण लोकांना सापडलो तर काय होईल? याचा मागचा पुढचा विचार न करता प्रेमात आंधळा झालेला, आंधळाच काय तर मुका आणि बहिरा सुद्धा झालेल्या या मजनूने बुरखा घालून शाळेत घुसायचं धाडस केलं. ठरल्याप्रमाणे याने बुरखा घातला खरा, पण बुरखा घालतात कसा, तो घातल्यावर चालतात कसं याची माहिती नसल्यामुळे तरुणाची गोची झाली. बुरखा घालून विचित्र हालचाली करणाऱ्या या मजनूला पाहून लोकांना याच्यावर संशय आला आणि बुरख्यात कुणी स्त्री नाही तर चक्क पुरुष आहे याची लोकांना खात्री होताच लोकांनी याला धू धुतला. विशेष म्हणजे हा एक मजनू आहे आणि हा आपल्या प्रियसीला भेटायला जातोय याची माहिती नसतानाच लोकांनी याला चोप दिला नाही, तर आपल्या परिसरात लहान मुलं पळवणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे आणि याच टोळीचा हा बुरखा घातलेला एक मेंबर असावा या भीतीपोटी लोकांनी यांच्यावर चांगलेच हात साफ केले. जीवावर उठलेल्या लोकांच्या हातून हा तरुण कसा बसा फरार झाला, पण बुरखा घातलेला एक तरुण या भागात दिसल्याची पोलिसात तक्रार आली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि तुम्हाला स्क्रीनवर जे सीसीटीव्ही दिसतंय
त्याच CCTV वरून या तरुणाची ओळख पटली. आणि त्याला आपल्या ताब्यात घेण्यात आलं. तरुणाला ताब्यात घेतल्यावर त्याने बुरखा का घातला हे कारण ज्यावेळेस अनेकांना कळलं तेव्हा कित्येकांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रेमात अथांग बुडालेल्या या मजनूचे लोकांनी इतके हाल केले म्हटल्यावर पोलिसांनाही त्या बिचाऱ्या मजनूवर दया आली असावी. म्हणून प्रेम करा, प्रेमात व्यक्तही व्हा, पण तिला इम्प्रेस करायला या अशा उचापात्या अजिबातच करू नका. नाहीतर मग काय होतं यासाठी हा व्हिडिओ आहेच. या सगळ्या प्रकरणावर पोलिसांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे, ती तुम्ही ऐका. आणि प्रेमात असले उद्योग करणारा तुमचा जो कोणी मित्र किंवा मैत्रीण असेल त्याला सुद्धा ऐकवा. 2/11/2023 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास रश्मी स्कूल आदर्श इंदिरानगर जवळ या ठिकाणी एक बुरखाधारी इसम आला आणि लहान मुलांना अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याबाबत माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. त्यावेळेला जो कोणी मुलगा होता त्याच्या कॉलरला आरोपींनी म्हणजे बुरखाधारी इस्मानी कॉलरला पकडल्याचं तक्रार प्राप्त होती. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरनं आपण तो गुन्हा दाखल केलेला होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये बुरखाधारी हा नक्की कुठल्या कारणासाठी आणि कोण आलं होतं याचा तपास घेत असताना डिटेक्शनचे प्रफुल्ल मोरे आणि शेखर खराडे यांना माहिती मिळाली की तशाच मिळत्या जुळत्या वर्णनाचा इसम हा कामराजनगर येरोडा या ठिकाणी आहे. दोन्ही अंमलदारांनी जाऊन त्यास ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितलं की बुरखा घालून मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्याकडे पोलीस स्टेशनला आणून अधिक तपास केला तेव्हा माहिती अशी निष्पन्न झाली की त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होतं आणि ती जी अल्पवयीन मुलगी आहे ती रश्मी स्कूलमध्ये शिकते आणि तिला भेटण्यासाठी म्हणून तो बुरखा घालून त्या ठिकाणी आलेला होता. त्याला त्या ठिकाणी बुरखा घालायचं कारण विचारलं असता मागं ज्या वेळेला त्या मुलीला यांनी भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या मुलीच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी याला जाब विचारून त्या कारणावरून त्यांचे वाद झाले होते. म्हणून मुलीच्या आईवडिलांना घाबरून घरी कळू नये, माहिती घरच्यांपर्यंत जाऊ नये या उद्देशाने बुरखा घालून त्या ठिकाणी तो त्या अल्पवयीन मुलींना भेटायला आलेला होता. परंतु त्या तपासात असं निष्पन्न झालं की त्यांनी जो बुरखा घातला होता तो बुरखा घालायची पद्धत त्याला व्यवस्थित ती नीटशी जमलेली नव्हती आणि तिथं जमलेल्या लोकांना याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने याला पकडून मारायचा जेव्हा प्रयत्न केला 2-4 मुलांनी त्याला जेव्हा मारलं त्यावेळेला तो घाबरून या सगळ्याला घाबरून त्या भुयारातनं पळून गेला. ह्या मुली जी अल्पवयीन मुलगी आहे तिचे एक नातेवाईक ते मुलगी हिच्याकडं ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर याला दुजोरा मिळाला की गेले कित्येक महिन्यापासून या अल्पवयीन मुलीचा हा बुरखाधारी जो आरोपी आहे ज्याचं नाव विजय अमृत वाघारी हा पाठलाग करतोय, इशारे करतोय आणि ही तपासात झालेल्या निष्पन्न बाबीप्रमाणे या गुन्ह्याला पोक्सो अंतर्गत कलमवाढ करण्यात आलेली आहे. आरोपीला अटक करून आरोपीला माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीला ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.